अर्जुन जंगलातून चाललाय, दाट झाडी आहे आणि जरा पुढे गेला, कानावर आवाज आला, श्रीराम जय राम जय जय राम म्हणा. श्रीराम जय राम जय जय राम. अर्जुन विचार करतोय, झाडीतून आवाज कुठून येतोय? या बाजूला कोणी आहे? इकडं नाही. या बाजूला इकडे कोणी नाही. मागे वळून पाहिलं, मागे पण कोणी नाही, समोर कोणी नाही. जरा पुढे गेला, पुन्हा आवाज आला, श्रीराम जय राम जय जय राम. मग लक्षात आलं आवाज वरून येतोय. वर पाहिलं, एका झाडावर वृद्ध कपी वानर, अंगावरचे केस पांढरे झालेत, चेहऱ्यावर म्हातारपण दिसतंय, पण मुखानं अखंड रामाचं भजन चालू आहे. अर्जुनानं पाहिलं ना, आश्चर्य जास्तच वाढलं. दिसतोय कपी वानर आणि मनुष्यवाणीनं बोलतो. कुतूहल जास्त निर्माण झालं. काय आहे, आश्चर्य वाटतं का नाही? वानराच्या तोंडातून, जनावराच्या तोंडातून ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद बोलवले का नाही? मला त्याने म्हटला, बुवा तुम्ही बघायला गेला होता का? नाही. पण मी म्हणलं त्याला, रेड्याच्या मुखी वेद बोलवले हे खरं आहे. तू जरी गेला असती तर रेडा नसता. पंढरीनाथ तुझ्या तोंडून सुद्धा ते चाल असतं. आणि माणसाच्या वागण्यावर आहे. काही माणसं सुद्धा जनावरासारखी वागतात का नाही हो? पाणी पिल्यावर सरकार मान्य म्हणजे तीर्थाचा परिणाम आहे तो. दिसतोय कपी वानर आणि मनुष्यवाणीनं बोलतो. कुतूहल जास्त वाढलं आणि अर्जुन विचारतो, ओ रामनाम वाले. हनुमंतांनी खाली बघितलं, धनुष्यबाण. अर्जुन धनुधारी होता आणि हनुमान विचार करतायत, धनुष्य धनुष्य माझ्या रामानेच चालवावं. हा कोण आहे धनुष्यवाला? हनुमंतांनी वरनच विचारलं खाली, ओ यातलं काही कळतं का? नुसती निशाणी आहे. जय जय. कळत नसलं तर घेतलंय कशाला? असं हनुमंत अर्जुनाला विचारतायत आणि अर्जुन म्हणतोय, ओ तुम्ही झाडावर, आम्ही खाली. बोलायचं कसं? खाली या. मग बोलू. खाली या म्हटल्यावर हनुमंताला काही शिडी पाहिजे का जिना पाहिजे? वरून ताडकन खाली उडी टाकली. गरुडपुच्छाची गुंडाळी त्यावरी बसे महाबळी. शेपटाचं गाठोडं तयार केलं, म्हणजे फायबरच्या खुर्चीसारखं सोफा सेट. निवांत टेकून बसले. अर्जुन बघतोय, दिसतोय म्हातार पण काही टणक आहे. हो, ओगीच नाही. बघा ना, काही काही माणसं. एका ठिकाणी मी कीर्तनाला गेलो होतो, पुरणाच्या पोळ्या केल्या होत्या. म्हातारा म्हातारी, माझं जेवण चाललंय, मी 2 पोळ्या खाल्ल्या. आता 2च्या पुढं बहुतेक. आणि ती बाई त्या म्हाताऱ्याला वाढत होती, 1 2 3 15 पोळ्या. 15 माझ्या देखत. आणि तो म्हातारा सुद्धा गुट्टू गुट्टू गुट्टू. 15 पोळ्या हाणल्या त्यानं. आणि ती म्हातारी शेतरणीला सांगते, आमच्या ह्यांचं जेवण पहिल्यासारखं राहिलं नाही. त्यानं मागच्याला काही शिल्लक ठेवलं नाही. 15 पोळ्या हाणले त्यानं. दिसतोय म्हातारा पण टणक आहे. अर्जुन विचारतो, कोण तुम्ही? हनुमान म्हणले, आमची ओळख निराळी नाहीच. आमची ओळख निराळी नाही. राम माहिती आहे तुला? सूर्यवंशातले राम. हो, त्या रामांच्या सैन्यामध्ये
नल नील जांबुवंत प्रमुख, त्या रामांची सेवा करणारा रामदूत रामदास हनुमान म्हणतात ना, तो हा देह. अर्जुन म्हटला, पण ते राम गेले ना हो निज धामाला, गेले, तुम्ही मागे कसे राहिला? प्रभू रामाने मला पाठीमागे ठेवले, चिरंजीव पद दिले. का? राम भक्ताला जर संकट आलं तर जा आणि त्याला संकटमुक्त कर, म्हणून मी मागे राहिले. हनुमंतानी पुन्हा पुन्हा अवतार घेतले. तर हनुमंताचा अवतार ज्यांचा उत्सव चाललाय, शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परी ज्ञान कवी वाल्मिका नमस्कार. जय जय रघुवीर. मारुतीचा अवतार, समर्थांच्या नंतरचा अवतार, नामावतार. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य. 1 मार्चपासून बहुतेक गोंधळ खुलं होते. हे लॉकडाऊन आता बंद होते, उत्सव चालू होत आहेत. मी भाग्यवान आहे, माझी 250 कीर्तनं गोंधळात झालीत महाराजांच्या तिथे. भरपूर कीर्तन करायला लागल्यापासून गोंधळात कीर्तन असतात. आणि विशेष त्याहीपेक्षा भाग्य माझं, माझे वडील प्रख्यात कीर्तनकार होते, ज्यांची 11,000 कीर्तनं झाली होती त्या काळात, वाहनांची सोय नसताना. मी हायस्कूलवर नोकरी करून 6,500 पूर्ण केलीत. कीर्तनांची संख्या सर्वांच्या तुमच्या प्रेमातून. आणि वैशिष्ट्य म्हणजे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आमच्या घरी आलेले आहेत आणि आमच्या वडिलांना त्यांनी ताटात स्वतःच्या जेवायला घातलेलं आहे, प्रसाद मिळाला. वडिलांचं वय 4-5 वर्षाचं फार तर तेवढे असेल. ही कृपा आहे. नामावतार ज्याला म्हणतात, समर्थांच्या नंतरचा, तो गोंधळात झाला. हनुमंतांनी सांगितलं, मला रामाने मागे ठेवलंय, चिरंजीव पद दिलंय. आता तुमची ओळख सांगा बघू. हनुमंत अर्जुनाला विचारतात. अर्जुनानं काय केलं? पोज घेतली, पोज. आणि तो म्हणला, तुमचे राम सूर्यवंशी, तसे आमचे वडील पंडूराजे चांद्रवंशी. आमच्या वडिलांच्या 2 बायका. हनुमंताने विचार केला, हेही सांगणार? काही काही लोकांना स्वतः सांगण्यासारखं फारसं काही जवळ नसतं, मग बाकीचं सांगायचं. माझे वडील बॅरिस्टर आहेत, चुलते फॉरेस्टर आहेत. अरे तुझं काय? तू 10वीला 10 वेळा गचकलास. समर्थ म्हणाले, सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख. मूर्खाची लक्षणं सांगितलीत ना, त्यात आहे. स्वतःचं काहीतरी पाहिजे ना. अर्जुन सांगतोय, अर्जुनाला सांगण्यासारखं होतं स्वतःच. पंडूचे सुत 5 त्यात तिसरा, वीराग्र चूडामणी. त्या 5 मुलं, त्या 5 पांडवातला मी 3रा नंबरचा अर्जुन, ज्याला धनुर्धारी म्हणतात, तो हा पट्ट्या. हनुमंतांनी पाहिलं, एकूण प्रकरण बिघडले, गर्व झालाय, गची वादा झाले. आपल्याला काय करायचंय? जाईल त्याच्या मार्गानं. पण हनुमंत शांत राहिले. पण अर्जुनानं जाता जाता खोड काढली, हनुमंतांची खोड. आणि अर्जुन विचारतो, पार्थवदे हनुमंता, दगडाचा सेतू कोणी बांधिला? हा पूल कोणी बांधला? दगडाचा सेतू. त्याला माहिती नव्हतं का कोणी बांधला? मुद्दा हनुमंतांनी सांगितलं. त्यातले मुख्य कलाकार, इंजिनियर नल नील जांबुवंत. आणि त्यांनी काय केलं? बाकीच्या वानरांनी गदिमानी वर्णन केलंय. गदी माडगुळकरांची कृपा सुद्धा इथंच झाली श्रीधर स्वामींच्याकडून.
फेका झाडे फेका डोंगर, फेका झाडे फेका डोंगर, पृष्ठी घेईल त्यांना सागर, ओढा पृथ्वी पैल तटावर, वनवाग्नी तो धरील माथा, सेतू शेषापदी, सेतू बांधारे सागरी, 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 सियावर रामचंद्र की, रामचंद्र की, रामचंद्र की. एक एक दगड ती झाडं ते सगळं टाकलं, पूल तयार झाला. अर्जुन विचारतो, तुमचे राम धनुर्धारी, मग बाणाचा पूल बांधायच्या वेळी दगडाचा पूल का बांधला? हनुमान म्हणले, चांगलीच खोड काढली यांना, जाईल वाटलं मला. बाणाचा टिकला नसता. हनुमान सांगतायत का? एक एक वानर म्हणजे पर्वताचा कडा. मीच काही जखड म्हातारा मागे राहिलोय. असे वानर ज्या पुलावरून जायचे यायचे, तो पूल मजबूत पाहिजे म्हणून दगडाचा बांधला, बाणाचा टिकला नसता. तो पूल अजून सुद्धा आहे बरं का. अजून सुद्धा मंडपवन इथं रेल्वेतनं जाताना तो पूल आपल्याला दाखवतात. कारण ते इंजिनियर 19-20-21चे पास झालेले नव्हते. कोविड काळात एक पास झाला मुलगा 12वी. बाळा पुढे काय ठरवलेस? म्हणला कोविडवर औषध काढायला ठरवले. त्यात तर तू पास झालास म्हटलं. ऑनलाईन किती जणांनी फायदा घेतला ऑनलाईनचा. हां अहो एखाद्याला मोबाईल लावला, बुवा मोबाईल माझ्याकडे नसतो, गुड्डी, गुड्डीचा अभ्यास. गुड्डी माडीवर रात्री 11 वाजले तरी गुड्डीचा अभ्यास चालूच आहे. तुझा गुरुजी 9 वाजता झोपला. इंजिनियर जुने होते बरं. आजही पूल टिकून आहे, तो मजबूत आहे, लक्षात ठेवा. बाणाचा टिकला नसता म्हणून दगडाचा बांधला. अर्जुन सांगतो, काय टिकला नसता? मी असतो ना, बाणाचा पूल बांधला असता आणि कसा टिकला असता ते पण दाखवलं असतं. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. गांधारीनं आम्हाला वाण दिलं. गजगौरी व्रत, मातीचा ती तयार करायचा आणि ते वाण परत द्यायचं, असं ते वाण होतं. आम्ही ठरवलं सर्वांनी, ऐरावत मिळणार आहे गजगौरी व्रत केल्यानंतर. पुढच्या जन्मी, याच जन्मी ऐरावत आणायचा. पण ऐरावत स्वर्गात आहे. ऐरावत म्हणजे मंगलाष्टक आहे ना, त्यात आहे ना, आहे ना, लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरी चंद्रमा. मंगलाष्टकेचं कारण नाही, पण माणसाने आपली घुसळली. 14 रत्नांची यादी आहे. ऐरावत इंद्रानं पळवला. मंगलाष्टका सुद्धा काय काय असतात सांगता येत नाही. आणि त्यात हल्ली नावं फार लागतात. ज्यानं मदत केली त्याचं नाव, घरच्याचं नाव, भावाचं नाव, बहिणीचं नाव. नवऱ्याची मावस बहीण राहते कोथरूडला. कोथरूडला राहू दे ना, तरी येरवड्याला राहू दे, काय तुला करायचं. ऐरावत आहे बरं, 14 रत्नातलं रत्न आहे. ऐरावत 9 सोंड्याचा हत्ती आहे. त्याला सोंडा आहेत 9. रंग त्याचा पांढरा. आपण हत्ती पाहतो ते शक्यतो काळ्या रंगाचे. इंद्राचा पांढरा, आपण बघतो ते काळे. काही लोकांनी मागं हुडकून काढले होते पिवळे. पिवळा हत्ती सिगारेटच्या पाकिटावर आता बंद झालं ते, होतं मग स्वर्गापर्यंत जायचं कसं ऐरावत आणायला?
पायऱ्या जिना, मी स्वर्गाच्या दारापर्यंत जिना तयार केला बाणांचा. भीमसेन दादा गेले, ऐरावती सह परत आले, एक बाण मोडला नाही. काय सांगता, टिकला नसता. तुमच्या रामात नव्हतीच तेवढी धमक. हनुमान म्हणले तोंड सांभाळून बोल. माझ्या रामांच्या धनुर्विद्येवर शंका? अरे सुटता रामाचा बाण, तयाचा वारा लागोन, तुझ ऐसे असंख्य अर्जुन उडतची पै गेले. रामाच्या बाणाच्या वाऱ्यानं तुझ्यासारखे हजारो अर्जुन उडून जातील. रामांच्या धनुर्विद्येवर शंका? मग का बांधला नाही सांगा? मी असतो ना, बाणाचा पूल बांधला असता, कसा टिकला दाखवला असतं. असं करूया का? म्हणजे काय, मी बाणाचा पूल तयार करतो, तुम्ही मोडून दाखवा. अर्जुन असं म्हणल्यावर हनुमंत म्हणले ठीक आहे, आता काही इलाज नाही, बाण कर तयार. धनुष्य काढलं, बाण जोडला, थांबला. का? पैज बोला म्हणला, पैज. हा पैज कसली? तू बाणाचा पूल तयार कर, मी जर मोडला तर तू कबूल करायचं, तुझ्यापेक्षा रामांची धनुर्विद्या माझ्या श्रेष्ठ. नाही पूल मोडू शकलो, मी कबूल करतो, माझ्या रामापेक्षा तुझी धनुर्विद्या श्रेष्ठ. छेचे म्हणला, पैजेशिवाय जमत नाही असलं म्हणलं. बडे बडे पैलवान असतात ना, पैज ठरलेली असते. जिंकणाऱ्या पैलवानाला 1,00,000 इनाम ठरला असेल तर हरणाऱ्याला 50,000 द्यावे लागतात. बऱ्याच कुस्त्या सोडवल्याच जातात, निकाली कमी. हा पैज बोला. पार्थ तो वदे मारुतीला, सखया करी प्रतिज्ञेला. पार्थ तो वदे मारुतीला, सखया करी प्रतिज्ञेला. करतो शरपथ आता मी, ठीक आहे, तू पहिली पैज बोल. अर्जुन म्हटला माझी पैज ऐका, मी बाणाचा पूल तयार करतो, तुम्ही तो मोडून दाखवा. सवलत देतो, चालत जाऊन मोडता येणार नाही, उडी मारून मोडून दाखवा. जर तुम्ही पूल मोडला तर माझी प्रतिज्ञा ऐका, तुमच्या समोर इथं जंगलातली लाकडं गोळा करीन, चिता पेटवीन आणि हा देह चितेला अर्पण करीन, चितेत उडी टाकीन, अग्नीत उडी टाकीन. हनुमान म्हणले अरे असलं मरणाचं कशाला बोलतो, साधं बोल, कांदा खायचं सोडीन, लसूण खायचं सोडीन. काय काय माणसं प्रतिज्ञा करतात का नाही श्रावणाच्या आधी, आषाढ महिन्यात इतकं खाऊन घेतात, श्रावणात सोडायचं म्हणून. मग ते अमावस्येला नाव पडले गाटारी. इतकं खातात, कांदा लसूण खायला आणि सोडायला शिल्लकच राहत नाहीत पुढे. हो ठीक आहे, माझी काळजी तुम्ही करू नका, तुमची प्रतिज्ञा काय ते सांगा. हनुमान म्हणले तुझ्यासारखी मला मरणाची प्रतिज्ञा बोलता येत नाही, मी सत्त चिरंजीवापैकी एक चिरंजीव आहे. माझी प्रतिज्ञा आहे, मी जर सेतून मोडेन, ध्वजस्तंभी तुझ्या बैसेन, जन्मभरी सेवा करीन, रामचरणी आणही. मी काय करीन, जर मी जिंकलो नाही, पूल मोडला नाही, तर तुझ्या रथावर झेंडा धरून बसेल, झेंड्याचं रक्षण करीन. प्रतिज्ञा ठरली. अर्जुनानं बाण सोडले, त्या पुला शेजारी दुसरा पूल तयार केला बाणांचा, हुबेहूब दिसायला तसाच. कारण त्यानं जे बाण वापरले त्या बाणाला नाव आहे शिलामुखी बाण, म्हणजे दगडासारखा त्याचा वापर होतो, धनुधरी होता. पूल तयार केला सुंदर, आणि हनुमंताने अर्जुनाला जवळ घेतलं, पाठ थोपटली, वारे वा पट्ट्या. हा सुंदर, छान. हो नुसती स्तुती नको, मोडून मारलं उड्डाण. जय जय रघुवीर, जय जय रघुवीर समर्थ हनुमंतांची प्रेरणा आहे. आधुनिक कवीने सुद्धा वर्णन केलंय.
दास रामाचा हनुमंत नाचे, दास रामाचा हनुमंत नाचे, नाचे दास रामाचा हनुमंत नाचे. नाम घेता, नाम घेता, नाम घेता मुखी राघवाचे हो, दास रामाचा हनुमंत नाचे, दास रामाचा हनुमंत नाचे, नाचे दास रामाचा. उंच उडी मारली, इतके उंच गेले. अर्जुन बघतोय का गेलाच, दिसे नसे झाले हो. पण खाली येताना जो आकार धारण केला हनुमंतांनी प्रचंड, वाढता वाढता वाढे. स्तुती आहे ना हनुमंतांची. अणुपासोनी ब्रह्मांडा एवढा होत जात असे. तो आकार प्रचंड पाहिला अर्जुनानं. अर्जुन बघतोय, हा हे धूळ जर माझ्या अंगावर पडलं तर अर्जुन नावाचा प्राणी उत्खननातच सापडायचा. पण हनुमंताचं त्याच्याशी काही कामच नव्हतं. जय जय रघुवीर समर्थ करून पुलावर धानकन उडी टाकली. काय झालं, पूल मोडला. हनुमंत खाली गेले पाण्यात, पूल मोडून वर आले आणि अर्जुनाकडे बघतायत. 3:13 वाजले पुलाचे. अर्जुनाचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. हनुमंताने म्हटलं, अजून मी ताकद आहे, जरी वय झालं म्हातारा तरी ताकद शिल्लक आहे. मोडला का नाही पूल. थोडास नकळत अहंकार. अर्जुनानं हात जोडले. चिता पेटवतो, लाकडं आणतो. आता हनुमंताने वास्तविक म्हणायला पाहिजे होतं की बाबा रे, जरी प्रतिज्ञा बोललायस तरी प्रत्यक्षात काही तू आगी थोडी टाकायचं कारण नाही, तुला सोडून देतो, जाऊ दे. पण हनुमंताला वाटलं जरा असू द्या, ताकद जरा कळली पाहिजे. लाकडं आणतो. हनुमान म्हणले, तू जाऊ नकोस, जंगल विभाग मला चांगला माहिती आहे. वाळलेला माल कुठं मिळतो, ओली लाकडं कुठं असतात, सगळं मला माहिती. मी आणतो, तू जाशील लाकडा आणायला, तिकडेच पळून जाशील. इथंच थांब. शेपूट सोडलं, शेपूट, आणि 15-20 मण लाकडं गोळा केली. ढीकच्या ढीक, 2-4 ट्रक. पुरे का? अर्जुन बघतोय, पुरे. काय व्यवस्था आहे. चिता पेटवली आणि प्रदक्षिणा घालायला लागला. हात जोडले, मनात विचार करतोय, तीर्थयात्रेला चाललो होतो, जाताना हनुमंत भेटला आणि काही कारण होतं का, बाणाचा का बांधला नाही, ढाकडाचा का, काही गरज होती, आणि ते भोगायचं आलं. आता मनात्वाची रे पूर्व संचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. ते संचित भोगायला लगेचच आलं. आई कुंतीची भेट नाही, पत्नी द्रौपदीची भेट नाही, भावांची भेट नाही. गोपालकृष्णा, तू तरी येशील का रे, तू तरी येशील का. हात जोडून विनंती करतोय. कर जोडून या पार्थ विनवे, कर जोडून या पार्थ विनवे, कर जोडून या पार्थ. क्या बात है. रुक्मिणी रमणा कर जोडून या पार्थ विनवी हो, कर जोडून या केला कपिने पण अनिवार, बांधिला सागरी सेतू अपार. हरलो तेणे पणात फार,
हरलो तेणे माझ्या काळजाची तार कुणी छेडली, माझ्या नशिबान थट्टा आज मांडली. गाणं वाईट नाहीये, पिंजऱ्यातलं आहे, राम कदम. माखन ब्रिज में एक चुरावे, एक बेर भिलनी के खावे, प्रेम भाव से भरे अनोखे दोनों के काम. चाहे कृष्ण कहो या राम, जग में सुंदर है दो नाम. चाहे कृष्ण कहो या राम, बोलो राम 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 बोलो. देव माझा विठू सावळा, माळत्याची माझी या गळा. बरीच हे स्वर असलेली गाणी आहेत. दाटून कंठ येतो, दाटून कंठ येतो, जा लाडके सुखाने हरलो तेणे पणात फार. साला त्रास मज लागी, मज लागी, मज लागी कर जोडोने या पार्थ विनवी कर जोडोने या. हात जोडले गोपाळ कृष्णा, तू तरी शेवटचं दर्शन दे रे, असं म्हटलं. आगीतुळी टाकणार एवढ्यात गोपाल कृष्ण वृद्ध ब्राह्मणाच्या रूपात काठी टेकवत टेकवत आले आणि हाक मारतात, ए आगीतुळी, तरुण दिसतोयस, काही घरी भांडणं झाली का? बायको बोलली का काही? जरी बायको बोलली तरी सोडून द्यायचं असतं बरं, मनात धरून ठेवायचं नसतं. पती पत्नी म्हटलं की भांडणं चालतं. मी कीर्तनात एका सांगितलं असं, पती पत्नी म्हटलं की कधी ना कधी छोटं तरी भांडण एकदा तरी होणारच, असं मी सांगितलं. आणि 75 वर्षाचा माणूस आणि 70 वर्षाची म्हातारी दोघं पाया पडायला आले. महाराज, आमच्या दोघांच्या लग्नाला 50 वर्ष होत आलीत, अजून दोघांचं एकदाही भांडण नाही. मी पाय धरले, रहस्य सांगा. म्हणला ती मुकी आहे, मी बाहेर आहे. स्पीकरमुळं तेवढं तरी ऐकू आलं. हां, मी म्हटलं जन्मभर भांडणं होणार नाहीत. हां, आगीतुळी काय झालं सांग, नाव काय तुझं? नाव विचारल्यावर हा म्हणतं झाडावरनं खाली आले. आणि त्या ब्राह्मणाला म्हणले, याला याचं नाव विचारलं, हा सांगतो वडील, वडिलाचं वंश कुठला, वडिलाच्या बायका किती, सगळं सांगत बसेल आणि चिता जाईल विजून. मी थोडक्यात सांगतो, हा पांडवांच्यातला अर्जुन तीर्थयात्रेला चालला होता, माझ्याशी भांडण उकरून काढलं, बाणाचा पूल तयार केला, दगडाचा का केला. मी म्हटलं टिकला नसता. म्हटलं कसा टिकला नसता, मी तयार करतो, तुम्ही मोडून दाखवा. त्यानं पूल तयार केला, तो मी एका उडीत मोडला. यानं प्रतिज्ञा बोलली, आगीत उडी टाकीन, तुम्ही आला म्हणून थांबलाय, बाजूला हवा, उडी टाकू दे. हो म्हणले, हनुमंता जरा थोडं थांबा, मला जरा खात्री करू द्यात. आणि तो ब्राह्मण वृद्ध रूपातले गोपालकृष्ण त्या अर्जुनाला विचारतात, अर्जुना तू पूल तयार केलास का? तू पूल तयार केलास का अगोदर? वकिली प्रश्न आहे बरं का. जर म्हणला असता अर्जुन मी पूलच तयार केला नाही, केसच स्टँड होऊ शकत नव्हतं, पुरावा काय? पण अर्जुनाला त्या लक्षात आलं नाही. तो म्हणलं हो केला, मर, आलो वाचवायला तरी. असं गोपालकृष्णा धाव, कशाला धाव? पण वकिलानं वकीलपत्र घेतल्यावर वकील मागं सरत नाहीत. दुसरा प्रश्न, तू पूल तयार केलास, त्यानं तो मोडला, हे बघायला कोण होतं का? साक्षीदार. साक्षीदाराशिवाय घटना खरी धरली जात नाही, कोर्टात सुद्धा. त्याला कबूल आहे ना, त्याला कबूल आहे.
तो मान्य करतोय. पण उद्या कुणी कीर्तनकारानं प्रवचनकारानं सांगितलं प्रवचनात अर्जुन ताकदीनं कमी, हनुमान जरा बलवान, अर्जुनाला इच्छा नव्हती, धरला आणि टाकला आगीत, तर हनुमान म्हणजे सोबत फोडीन त्याचं असं सांगितलं. माझ्यावर खोटा आरोप. हा, म्हणून सांगतो साक्षीदार पाहिजे. कोण साक्षीदार? मी आलोय की, होऊन जाऊ द्या, होऊन जाऊ द्या. पुन्हा अर्जुना कर पूल तयार. अर्जुन म्हणला आता फसलेला प्रयोग पुन्हा कशाला करायचा, केला तयार. हनुमंता मोडून दाखवा. जय जय रघुवीर समर. खाली यायला लागला, उडी टाकायला पुलावर. मग काय करी मधुसूदन, आड घाली सुदर्शन. बरोबर केंद्रात सुदर्शन चक्र घातलं. केंद्रात सुदर्शन चक्र, केंद्रात कृष्ण आहे. महाराष्ट्रात शकून आहे का नाही हो? पंढरीनाथ महाराज. महाभारतातली सगळी पात्र आहेत, चांगली आहेत, उत्तम आहेत, भगवंता समान आहेत. ते सुदर्शन चक्र घातल्यावर वरून उडी मारली, काही पुलावर परिणाम झाला नाही. चेंडू उडावा रबरी असं बाजूला उडून हनुमंत गेले, पाण्यात पडले, झाडावर बसले. बघतायत मगाशी मजबूत पूल मोडला, हा कमकुवत पूल का मोडू शकलो नाही? त्यार्थी हा कोण भटजी आलाय ब्राह्मण, त्याच्याकडे काहीतरी घोटाळा खात्रीनं इथं काहीतरी दिसते. म्हणून हनुमंताने पाहिलं गोपालकृष्णाकडे, वृद्ध रूपातल्या त्या आलेल्या ब्राह्मणाच्या. कोण दिसलं हनुमंताला? प्रभू रामचंद्र दिसले. अर्जुनालाही आश्चर्य वाटलं, मागाचा मजबूत पूल मोडला, हा का मोडू शकला नाही? त्यार्थी हा कोण ब्राह्मण, याच्याकडे काहीतरी ताकद, हा कोणीतरी दैवी. पाहिलं त्या ब्राह्मणाकडे, कोण दिसला अर्जुनाला? गोपाल कृष्ण दिसले. एकच रूप दोन्ही वेशात दाखवलं भगवंताने. अवघड आहे का भगवंताला? काही कठीण आहे का? स्वातंत्र्यानंतर काही लोकांनी असे फोटो तयार केले होते. एका फोटोत 3 फोटो. समोर बघितलं महात्मा गांधी, इकडून सुभाषचंद्र बोस, तिकडून पंडित नेहरू. म्हणजे असं काही काही एका फोटोमध्ये 3 फोटो फ्रेम आत बसवलेल्या. जगाची फ्रेम ज्याच्या हातात आहे त्याला काय दुर्मिळ आहे, काय कमी आहे त्याला? दोघंही धावले, आपलंच दैवत आहे. भगवंतांनी मिठी मारली दोघांना आणि सांगितलं तुमच्या अहंकाराचा थोडासा वापर केला, पण मला पुढं असं काम करायचं होतं की महाभारत युद्धामध्ये हनुमंता अर्जुनाला तुझ्या मदतीची गरज आहे. तूच प्रतिज्ञा बोललायस ना, मी जर सेतून मोडेन ध्वजस्तंभी तुझ्या बैसेन, जन्मभरी सेवा करीन रामचरणी आणही. हनुमंतांच्याकडे ही जी प्रतिज्ञा ते बोलले होते, ते हनुमंतांनी कुठली जबाबदारी आली? अर्जुनाच्या रथावर झेंड्याचं रक्षण करायला हनुमंत बसलेत. त्यामुळं विजय पांडवांचा झाला. सुख वसे तुझे पायी, गोष्ट सांगायची ना, मज ठेवी तेची ठाई.